नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 रिटर्न पॅटर्न साठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहेत। याच्यामध्ये आपण आतापर्यंत पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेसाठी सेशन कंडक्ट करत आलेलो आहोत। पण जसं की आता तुमची सप्टेंबर मध्ये पूर्व परीक्षा आहे, तर त्याच्यासाठी आपण इथे काही पूर्व परीक्षा उपयुक्त अशा सिरीज स्टार्ट करत आहोत। बघा, आता या ज्या सिरीज आहेत ना, या सिरीज अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत की ज्यांची रिव्हिजन म्हणू शकतो आपण। ठीक आहे, ओके, म्हणजे कम्प्लीटच आपण इथे शिकवायला जात नाही आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला इथे मी जे आपले रेफरन्स बुक आहे ते रेफरन्स बुक मी तुम्हाला इथे सजेस्ट करते। पुस्तकाशी संबंधित काहीही तुमची अडचण असू द्या, तुम्ही काय करू शकता, आपला जो पब्लिकेशनचा नंबर आहे त्या पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता, किंवा तुमच्या सिटीमध्ये जे पुस्तक विक्रेते आहेत तिथे जाऊन तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता। Amazon, फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहे। ठीक आहे, ओके। किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट द्या आणि तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। तर लक्षात घ्या, आपण जी सिरीज चालू केलेली आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, हे जे आपलं पुस्तक आहे, हे पुस्तक फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर इतर ज्या विद्यापीठीय परीक्षा आहेत, सेटनेट परीक्षा आहेत, सगळ्याच परीक्षांसाठी उपयोगी ठरणार आहे। आणि हे पुस्तक वर्णनात्मक जी आपली एक्झाम आहे 25 ची, त्या दृष्टिकोनातूनच डिझाईन केलेलं आहे। तर याच्यामधून तुम्हाला प्रिलियमसाठी खूप सारे महत्त्वाचे घटक अतिशय व्हॅल्यू ॲडिशन पद्धतीने मिळून जातील। प्रिव्हियस इयर पीवायक्यू चे जे सेशन आहेत आपले यूपीएससी चे, ते तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला कशा पद्धतीने इथं अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, ओके। तर जे पुस्तक मी तुम्हाला इथं व्हिडिओ मध्ये सांगत आहे, तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल। याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, एमपीएससी सेक्शन मध्ये सब्जेक्ट मध्ये जायचं आहे, प्रिलियमच्या सब्जेक्ट मध्ये जावा, तिथं पण तुम्हाला मिळून जातील। तर हे आहे पुस्तक पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र। याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा स्पेशल रेफरन्स मिळतोय, म्हणजे आपण काय बोलतो की आपली जी ही एक्झाम आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम आहे, सॉरी, ओके। त्याच्यामुळे इथं थोडस म्हणण्यापेक्षा 100% असा काही भाग आहे जो महाराष्ट्राशी रिलेटेड विचारला जाणार आहे, बरोबर। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, इथं वर्णनात्मक परीक्षेसाठी हे पुस्तक वापरायचंच आहे। सोबतच वस्तुनिष्ठ म्हणजे तुमची जी प्रिलियमची एक्झाम आहे, जिथं तुम्हाला यूपीएससी सारखे क्वेश्चन दिसतील, तर ते क्वेश्चन तुमचे या पुस्तकातून डेफिनेटली कव्हर होतील। ठीक आहे, ओके। तर पाठीमागचं जे आपलं सेशन होतं, आपण स्टार्ट केलं होतं भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, ज्याच्यामध्ये आपण एक 6 वैशिष्ट्ये कंप्लीट केली होती। अतिशय डीप असं आपण तिथे एक्सप्लेनेशन घेतलेलं होतं। पुढची वैशिष्ट्ये आपण कंटिन्यू करूया। पुढचं वैशिष्ट्य आहे आपल्या राज्यघटनेचं, बघा, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याची निर्मिती। जसं की पेपर पॅटर्न बदलतोय तसं तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी वरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जात आहेत। लक्षात घ्या की तुम्हाला एखादी संकल्पना किती चांगली समजलेली आहे, एक भावी अधिकारी म्हणून तुम्हाला हा विषय जो आहे हा कसा समजलेला आहे हे तिथे चेक केलं जातं। तर हे जे वैशिष्ट्य आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याची निर्मिती, तर लक्षात घ्या, आपल्या भारताची जी राज्यघटना आहे, आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये अगदी सुरुवातीला ज्याला आपण आयडेंटिटी म्हणू शकतो, उद्देश पत्रिका, प्रस्तावना म्हणा, प्रिएम्बल म्हणा, ठीक आहे, जोडलेला आहे। आता काही जे वर्डिक्ट आहे त्याच्यामध्ये सांगितले की सरनामा घटनेचा भाग आहे, सरनामा घटनेचा भाग नाही, जे काय असेल ते असेल, आपण पुढे अभ्यासूया। पण भारताच्या राज्यघटनेमध्ये उद्देश पत्रिकेमध्ये भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मातीत, धर्मनिरपेक्षच्या जागी धर्मातीत वर्ड वापरला जाऊ शकतो, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचं ठरवलेलं आहे। हा जो सिक्वेन्स आहे ना, हा सिक्वेन्स पण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो। पण सध्या तरी वैशिष्ट्यामध्ये काय तुम्हाला लक्षात ठेवायचंय की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याची निर्मिती हे भारताच्या राज्यघटनेचं एक स्पेशल वैशिष्ट्य आहे का, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय। ओके, क्लिअर। आणि जर पुढे जाऊन तुम्हाला हा सिक्वेन्स विचारला तर सिक्वेन्स लक्षात ठेवा, सार्वभौम समाजवादी धर्मातीत लोकशाही, हा सिक्वेन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये। आणि हे निर्माण करण्याचं जे ठरवण्यात आलेलं आहे त्याचा उल्लेख कुठे आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये,
उद्देश पत्रिकेमध्ये आहे. लक्षात आलं? तर या गोष्टी तुम्ही थोड्याशा क्लिअर करून घ्या. नेक्स्ट बघा, भारत परकीय सत्तेपासून मुक्त होऊन, आता हे सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. तर भारत परकीय सत्तेपासून मुक्त होऊन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक स्वतंत्र राष्ट्र आहे. लक्षात घ्या. ब्रिटिशांनी आपल्या भारतावरती जो रूल केला, त्याच्यानंतर जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारत परकीय सत्तेपासून मुक्त होऊन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तो इन्व्हॉल्व आहे, पण एक स्वतंत्र राष्ट्र आहे. लक्षात घ्या. राष्ट्रकुलाचा विषय इथे येतो. भारत अंतर्गत आणि बहिर्गत असे कोणतेही निर्णय घेण्याला भारतावरती कोणाचा दबाव आहे का? नाही. भारत स्वतंत्र आहे, म्हणून आपण काय म्हणतो की सार्वभौम आहे. आपलं राष्ट्र सार्वभौम आहे. सार्वभौम कधी म्हटलं जातं? जेव्हा आपला देश परकीय सत्तेपासून मुक्त असतो, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतंत्र असतो, अंतर्गत निर्णय असू द्या, बहिर्गत निर्णय असू द्या, घेताना त्याच्यावरती कोणाचाही दबाव नसतो, अशा वेळेस आपण म्हणतो की आपलं राष्ट्र हे सार्वभौम आहे. बरोबर, त्याला म्हटलं जातं स्वतंत्र आहे. ठीक आहे, ओके. भारतावर कोणाचेही नियंत्रण असणार नाही. लक्षात घ्या. सार्वभौम आहे म्हटल्यावर ऑब्विसली नियंत्रण असेल का? नाही. भारतातील जनतेचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी कशाचा स्वीकार केलेला आहे? बघा, भारतामधली जी जनता आहे या जनतेचा विकास घडवून आणण्यासाठी समाजवादी धोरणाचा स्वीकार केलाय. लक्षात घ्या. आता आतापर्यंत तुम्ही अभ्यास करत होता, भले कंबाईन साठी करत असाल, राज्यसेवेसाठी करत असाल, तुम्ही जस्ट हे वाचून सोडत असाल समाजवादी धोरण, बरोबर. पण आता तसं करून चालणार नाहीये. तुम्हाला समाजवादी धोरण म्हणजे काय हे सुद्धा डिटेलमध्ये वाचावं लागेल. का वाचावं लागेल? भले प्रिलियम मध्ये नाही क्वेश्चन विचारू द्या, पण मेन्स मध्ये तुम्हाला कुठेतरी हा उल्लेख येऊ शकतो. यालाच म्हणायचं आहे रिटर्न पॅटर्न साठी अभ्यास करणं. आणि म्हणूनच अशा अभ्यासासाठी एका परिपूर्ण अशा पुस्तकाची गरज तुम्हाला इथं आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. जनतेचा सामाजिक, आता इथं आपण बघितलं की जनतेचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. काय झालं मग इथं? समाजवादी धोरणाचा स्वीकार केला, बरोबर. मग जनतेचा सर्वांगीण विकास म्हणजे कसा विकास? सामाजिक असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल. तर हा विकास घडवून आणण्यासाठी काय करावं लागणार आहे इथं? किंवा घटनाकारांनी काय केलं इथं? समाजवादी धोरणाचा स्वीकार केलाय, बरोबर. एक तर सर्वांगीण विकास म्हणू शकतात किंवा सामाजिक, आर्थिक, राजकीय जे काय असेल ते असेल, बरोबर. मग जनतेचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी काय उपयोगी आहे? समाजवादी धोरण उपयोगी आहे. हे सेंटेन्स जर तुम्हाला विचारले समाजवादी धोरणावरती, तर हे तुम्हाला तिथं माहित असायला पाहिजे. म्हणजे इंडियन पॉलिटी कशा पद्धतीने अभ्यासायचं ते तुम्ही समजून घ्या. मग भारताच्या घटनेनं काय केलंय? भारताच्या घटनेनं सगळ्या धर्मांना समान मानलंय. जसं की आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो, धर्मातीत म्हणतो. प्रत्येकाला आपल्या धर्माचं आचरण, प्रचार, प्रसार करण्याचं स्वातंत्र्य बहाल केले. जसं की आधी आपण वैशिष्ट्य म्हणून धर्मनिरपेक्ष राज्य हे बघितलेलं पण आहे. ठीक आहे, म्हणजे घटनेमध्ये नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले. लक्षात आलं? क्लिअर. भारत हे कोणत्याही एका धर्माचं राज्य नाही, तसेच ते धर्मबाह्य राज्य पण नाही, तर ते धर्मनिरपेक्ष राज्य आहे. पाठीमागं अतिशय डीप मध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर लोकशाही बद्दल आपण बोलूया. भारताने किंवा भारताच्या घटनेने आपल्या देशासाठी लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलाय. ओके, शासनकर्ते निवडण्याचा, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा, त्यांना बदलण्याचा पूर्ण अधिकार कुणाला आहे? भारताच्या जनतेला आहे. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर कुणाला आहे? भारताच्या जनतेला आहे. त्याच्यासोबतच प्रजासत्ताक गणराज्य हेही वैशिष्ट्यामध्ये आपण इन्क्लूड करतोय. तर प्रजासत्ताक गणराज्य स्थापन करून जनतेने निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींच्या हातामध्ये सत्ता देतो आपण, बरोबर. आणि देशाचा जो राज्य प्रमुख आहे हा लोकनियुक्त असेल अशी तरतूद करून देशाची अंतिम आणि सर्वोच्च सत्ता कोणाच्या हाती दिलेली आहे? जनतेच्या हाती दिलेली आहे, बरोबर. म्हणजे हे सगळं आपल्याला माहित पाहिजे की भारताच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत. मग सुरुवातीला आता इथे एक क्वेश्चन बनतो तुम्हाला, हे जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याबद्दलच तुम्हाला क्वेश्चन बनतो की सुरुवातीला लोकशाही, सार्वभौम, गणराज्य यांचा उल्लेख, सार्वभौम, लोकशाही, गणराज्य असा उल्लेख होता. कन्फ्युज केलं जातं की सुरुवातीला काय होतं आणि काय चेंज झाला. तर बघा, सुरुवातीला सार्वभौम, लोकशाही, गणराज्य असा उल्लेख उद्देश पत्रिकेमध्ये होता. परंतु 1976 साली, डेट लक्षात ठेवा, 42वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा, तर असा उल्लेख करून इथं
काय झालं, समाजवादी धर्मनिरपेक्ष, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, या दोन शब्दांची भर उद्देश पत्रिकेमध्ये पडली आणि याच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत आणि पुढे पण याच्यावरती क्वेश्चन विचारणार, कारण का हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. शफल करून ऑप्शन टाकले जातात. 76च्या ठिकाणी 78 दिलं जातं, 42च्या ठिकाणी 44 दिलं जातं. मग हा सगळा भाग अनेक तुमच्या टॉपिक मधून कव्हर होतो. जसं की तुमचा प्रिएम्बल टॉपिक मधून कव्हर होईल. आता मी तुम्हाला राज्यघटनेची वैशिष्ट्ये विचारते, त्याच्यामधून कव्हर होईल. तर तुम्ही कंटेंट बघा, असं नाही की ह्याच टॉपिक मधून हे कव्हर झालं पाहिजे. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य तुम्ही अभ्यासताय, तिथून पण तुम्हाला भरपूर कंटेंट मिळालं पाहिजे. फक्त तुम्ही एक हेडलाईन वाचल्यासारखं वाचू नका, कारण का मेन्स मध्ये तुम्हाला जर भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये एक्सप्लेन करा असा जर क्वेश्चन विचारला, तर तिथं तुम्ही काय करणार, तो एक अडचण येऊ शकते तिथं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, पुढचं वैशिष्ट्य आहे आपल्या राज्यघटनेचं एकात्मतेकडे झुकलेले संघराज्य. आता आपल्या राज्यघटनेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, की भारताच्या राज्यघटनेनं कुठेही असा उल्लेख केलेला नाहीये संघराज्य असा. संघराज्य म्हणजे फेडरेशन, असा कुठेही उल्लेख नाही, लक्षात घ्या. मग त्याच्याऐवजी काय उल्लेख आहे, त्याच्याऐवजी उल्लेख आहे राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट. लक्षात आलं, त्याच्याऐवजी काय उल्लेख आहे, युनियन ऑफ स्टेट असा उल्लेख आढळतो. आणि असं असलं तरी संघराज्यात्मक शासनाची सगळी वैशिष्ट्ये भारताच्या राज्यव्यवस्थेमध्ये आढळून येतात. मग का असं म्हटलं जातं, निमसंघराज्य, वाटाघाटीचं संघराज्य, आयव्हर जेनिंग्स काय बोलले, बरोबर. तर हे तुम्हाला बऱ्याच वेळा आयोगानं विचारलेलं पण आहे. आणि इथं तुम्हाला जर एकात्मतेकडे झुकलेलं संघराज्य स्पष्ट करा, एक्सप्लेन करा, चर्चा करा, अशा पद्धतीने जर क्वेश्चन विचारले तर खूप सारं कंटेंट तुमच्याकडे लिहायला असलं पाहिजे. जसं की तुम्हाला मी आता आयव्हर जेनिंग यांचा उल्लेख केला, असे अनेक घटना तज्ञ आहेत की ज्यांनी टीका केलेली आहे, कोणी आपल्या घटनेबद्दल चांगलं बोललेलं आहे. मग हे सगळं तुम्हाला कुठं मिळणार आहे, एका ठिकाणी. जसं की मी तुम्हाला पुस्तकाचा उल्लेख केला, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. ठीक आहे, तर आपल्या मुद्द्यावरती येऊया. आपल्या घटनेमध्ये कुठंच संघराज्य शब्दाचा उल्लेख नाहीये, तरी सुद्धा लक्षात घ्या, आपल्या घटनेमध्ये संघराज्यात्मक शासन व्यवस्थेची वैशिष्ट्य आढळून येतात. मग इथं जसं भारताच्या राज्यघटनेची वैशिष्ट्य तुम्हाला विचारलेत ना, सेम तसंच संघराज्यात्मक शासनाची वैशिष्ट्य कोणती आहेत जी आपल्या घटनेमध्ये तुम्हाला दिसतात, असाही क्वेश्चन आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तेही आपण बघूया. आता इथं जर आपण बघितलं तर बघा, केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील अधिकारांची विभागणी, मी याला 1 नंबर देते. केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील अधिकारांची विभागणी. त्याच्यानंतर आपण आपल्या घटनेचे एक वैशिष्ट्य म्हणून लिखित राज्यघटना बघितली होती, बरोबर. लिखित राज्यघटना, ओके, याला मी 2 नंबर देते. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय, SC, सुप्रीम कोर्ट. ओके, तर ही काय आहेत, ही संघराज्याची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलं की बाबा लिखित राज्यघटना हे संघराज्यात्मक शासनाचं वैशिष्ट्य आहे का, आहे. सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय, घटक राज्य आणि केंद्र राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी, हे सगळे काय आहेत, संघराज्याची वैशिष्ट्ये आहेत, बरोबर. मग असं का म्हटलंय की एकात्मतेकडे झुकलेलं संघराज्य आहे, तेही आपण बघूया. जरी संघराज्य असलं तरी इथे काय प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामुळे एकात्मतेकडे झुकलेलं संघराज्य म्हटलंय. ही वैशिष्ट्ये तुम्ही लक्षात ठेवा, प्रिलिमला विचारली जाऊ शकतात. आता ह्या वैशिष्ट्यावरून तुम्ही काय म्हणू शकता की भारत हे एक संघराज्य आहे. ठीक आहे, याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता की भारत हे एक संघराज्य आहे. लक्षात आलं. केंद्रीय सत्ता आणि घटक राज्य यांच्यात 3 सूचीमध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे, बरोबर. जसं की आपण इथं बघितलं की अधिकारांची विभागणी करणं म्हणजे संघराज्याचं वैशिष्ट्य, बरोबर. मग 3 सूचीमध्ये विभागणी पण केली, जसं की समवर्ती सूची, केंद्रीय सूची आणि राज्य सूची. त्याच्यामधले विषय पण आपल्याला विचारले जातात. पण प्रॉब्लेम काय आहे माहिती का, ह्या ज्या 3 सूची आहेत ना, तर या सूचीमधले जे विषय आहेत, जसं की सध्या बघितलं आपण घटना दुरुस्तीनुसार केंद्र यादीमध्ये 99 विषय असतील, राज्य यादीमध्ये 61 विषय असतील. जी समवर्ती सूची आहे किंवा सामायिक सूची आहे याच्यामध्ये 52 विषय असतील. तर हे सगळे विषय आपल्याला विचारले जातात असं मी बोलले. पण इथं पण काय होतं माहिती का, जेव्हा समवर्ती सूचीमध्ये जे
विषय आहेत त्याच्यावरती जेव्हा कायदा बनवला जातो, कारण त्या सूचीमधल्या विषयांवरती कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्याला पण आहे, केंद्राला पण आहे. पण तिथं राज्याचा कायदा नेहमी श्रेष्ठ ठरतो केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरतो राज्याच्या कायद्यापेक्षा. लक्षात आलं? आणि जे उर्वरित विषय आहेत ते ऑब्व्हियसली कोणाकडे आहेत? केंद्र शासनाकडे आहेत. त्याच्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की हे जरी संघ राज्य असलं तरी सुद्धा इथं काय आहे? एकच मिनिट थांबा, कुठपर्यंत आलो होतो बघा आपण. तर एकात्मतेकडे झुकलेलं संघराज्य आहे असं आपण याच्यावरून म्हणू शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. तर भारतीय घटना लिखित आहे, त्याच्यामुळे नागरिकांना त्यांचे अधिकार, घटक राज्यांची स्वायत्तता, अधिकार सुरक्षित राहिलेले आहेत. तसेच केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकारे यांच्यातील संघर्ष, तंटे मिटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता की भारतामध्ये संघ राज्यात्मक व्यवस्था आहे. या सगळ्यांवरून तुम्ही एक्सप्लेन करू शकता की भारतामध्ये संघ राज्यात्मक व्यवस्था आहे, बरोबर. पण पुढचा मुद्दा आपला काय येतो की ते एकात्मतेकडे झुकलेलं कसं आहे, बरोबर. आता त्या मुद्द्यावरती आपण येऊया. पण प्रत्यक्षात जसं आपण बघतोय की जसं तुम्हाला संघ राज्याची वैशिष्ट्ये विचारली जाऊ शकतात की कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात, तसंच तुम्हाला एकात्मक शासनाची वैशिष्ट्य विचारलीत पूर्वी, तर ती पण आपल्या घटनेमध्ये दिसतात, बरोबर. जसं की मी आता एक्सप्लेन केलं, केंद्र यादीमध्ये जे विषय आहेत ते राज्य यादीमधल्या विषयांपेक्षा महत्वाचे आहेत, जास्त आहेत. त्याच्यानंतर समवर्ती सूचीबद्दल मी बोलले तुम्हाला इथं, बरोबर. एकाच वेळी एखादा कायदा जर घटक राज्य केंद्र शासनाने केला तर केंद्र सरकारचा कायदा ग्राह्य मानला जातो. घटक राज्यामध्ये आणीबाणी जाहीर करून काय केलं जातं, घटक राज्याचे सगळे अधिकार केंद्र सरकार स्वतःकडे घेऊ शकतं. याच्यामुळे आपण काय म्हणतो की इथं एकात्म शासनाची पण वैशिष्ट्ये दिसून येतात. लक्षात आलं? क्लिअर. नेक्स्ट बघा. त्याच्यानंतर बघा, इथं जर आपण बघितलं तर तुम्ही म्हणू शकता की भारताने एकेरी नागरिकत्व स्वीकारले. एकेरी नागरिकत्व म्हणजे संघ राज्यात्मक शासनाचं वैशिष्ट्य येतं का? नाही येत. एकात्म राज्याचं वैशिष्ट्य येतं, बरोबर. तर इथे एकेरी नागरिकत्वाची पद्धती स्वीकारली. म्हणजे अमेरिकेमध्ये कसं आहे? दुहेरी नागरिकत्व आहे, बरोबर. हा, वेगळं नागरिकत्व दिलं जातं का? दिलं जात नाही. लक्षात घ्या. तर इथे नागरिकत्वाची पद्धती स्वीकारली. नागरिकांना अमेरिकेप्रमाणे घटक राज्याचे वेगळे नागरिकत्व इथं दिलं जात नाही. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला भारताचे नागरिक म्हटलं जातं. भारताचे नागरिक आणि महाराष्ट्राचे नागरिक असं वेगवेगळं दिलं जातं का? नाही. घटक राज्यांना स्वतंत्र राज्यघटना निर्माण करता येत नाही किंवा भारतापासून स्वतंत्र त्यांना होता येत नाही. जसं अमेरिकेमध्ये जे स्टेट आहेत त्यांना सेंटर पासून फुटून जाण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या. म्हणून तिथं दुहेरी नागरिकत्व आहे. पण आपल्याकडे तसं आहे का? नाही. कारण भारत एक संघ होता. जेव्हा आपल्या भारताची घटना बनली किंवा जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारत एक संघ होता. भारताचं राज्यामध्ये जे विभाजन झालेलं आहे ते फक्त जे कामकाज असतं त्या कामकाजाच्या सोयी सुविधांसाठी विविध राज्यांमध्ये त्याचं विभागणी केलेली आहे. अदरवाईज त्या स्टेटला भारतापासून वेगळं होण्याचा अधिकार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. मग अशा विविध कारणामुळे मध्यवर्ती सरकार काय होतं? इथं शक्तिशाली बनतं, बरोबर. म्हणून इथं म्हटलं जातं की भारत हे संघराज्य जरी असले तरी प्रत्यक्षात एकात्मक स्वरूपाचं वाटतं. अजून बरेच मुद्दे आहेत जे आपण आन्सर रायटिंगसाठी पुस्तकातून घेऊ शकतो, पण वैशिष्ट्यांसाठी एवढं एक्सप्लेनेशन जास्त आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे आपल्या घटनेचं प्रौढ मताधिकार. बघा, भारताने प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ठीक आहे, भारताने काय केलं इथं? प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. सेंटेन्स लक्षात ठेवा. भारतामध्ये सगळ्या स्त्री पुरुष नागरिकांना प्रौढ मतदानाचा अधिकार आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये असं होतं का? नाही. ब्रिटिश राजवटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मतदानाचा अधिकार लिमिटेड होता. शिक्षण असेल, संपत्ती असेल याच्या बेसिसवरती अधिकार होता. मग झालं काय नंतर 1999चा कायदा. इथं तुम्हाला हे जे पॉइंट्स आहेत हे लक्षात ठेवा. 1999च्या कायद्याने 3% लोकांना आणि 35च्या कायद्याने किती टक्के लोकांना? 14% लोकांना मतदानाचा अधिकार दिलेला होता. हे पॉइंट आयोगाने आतापर्यंत कधी विचारले नाहीत,
पण आता तुम्हाला प्रिलियमलाही विचारले जाऊ शकतात, मेन्स मध्ये तर तुम्हाला जेव्हा वैशिष्ट्ये विचारली जातील तेव्हा तुम्ही एक्सप्लेनेशन मध्ये हे असे चांगले मुद्दे तिथं लिहू शकता. ठीक आहे, ओके. तर 99च्या कायद्याने काय झालं, ब्रिटिश राजवटीबद्दल आपण बघतोय. ब्रिटिश राजवटीमध्ये प्रौढ मतदानाचा अधिकार होता का, की सगळे स्त्री पुरुष यांना सगळ्यांना अधिकार होता? नाही, इथं फक्त 3% लोकांना 99 मध्ये, 35 मध्ये इथं 14%. ठीक आहे, ओके, मतदानाचा अधिकार दिलेला होता. भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला. लक्षात आलं? आणि 1989च्या 61व्या दुरुस्तीनं इथं 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार काय केलेला आहे, बहाल केलेला आपल्याला इथं दिसून येतो. लक्षात आलं? क्लिअर? इथे 1999 नाही, इथे 1919 करा. ठीक आहे, ओके. अधिकार बहाल केलेला आपल्याला इथं दिसून येतो. नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट आहे, आता इथं संपत्ती, शिक्षण, जात, धर्म असा कोणताही भेदभाव आहे का? नाही, कोणताही भेदभाव इथं नाहीये. ठीक आहे, सगळ्या भारतीयांना प्रौढ मतदानाचा अधिकार बहाल केलाय. फक्त अट कशाची आहे? वयाची आहे. लक्षात आलं? घटना समिती समोर भाषण करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय बोलले, की हे जे संविधान आहे, या संविधानाद्वारे आम्ही एक मोठी उडी मारली आहे, ती म्हणजे प्रौढ मताधिकाराची होय. विधानं कोणी उद्गारली आहेत, अशा पद्धतीचे पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात एक्झाम मध्ये. त्याच्यामुळं थोडंसं व्हॅल्यू ऍडिशनल म्हणून हाही मुद्दा तुम्ही तिथं करू शकता. आता हे जे प्रौढ मताधिकार आहे, प्रौढ मताधिकारामुळे जनतेच्या इच्छेतून प्रतिनिधी निवडले जातात. लक्षात घ्या, काय होतं, प्रौढ मताधिकारामुळे जनतेच्या इच्छेतून प्रतिनिधी निवडले जातात. लक्षात घ्या, प्रौढ मताधिकाराबद्दल सेपरेटली जरी तुम्हाला क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला उत्तरे तिथं आली पाहिजेत. कायदे मंडळामध्ये जनमताचे खरेखुरे प्रतिबिंब उमटतं. प्रौढ मताधिकाराचा स्वीकार करून घटनाकारांनी काय केले, सर्वसामान्य लोकांच्या निर्णय शक्तीवरती विश्वास टाकलाय, की तुम्ही मत देताय, लोक योग्य प्रतिनिधी निवडून देतील, याच्यावरती विश्वास टाकलाय घटनेनं, बरोबर, किंवा घटनाकारांनी. आणि हा विश्वास भारताच्या जनतेनं सार्थ पण ठरवलेला आहे. लक्षात आलं? जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर हा जो विश्वास आहे, हा विश्वास काय केलेला आहे, यांनी सार्थ पण ठरवलेला आहे. तर हे जे सेंटेन्स आहे ना डॉक्टर राजेंद्र प्रसाद बोललेले, हे सेंटेन्स तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, पुढचं वैशिष्ट्य आहे आपल्या घटनेचं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. पुढचं वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. बघा, भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच जे आपलं प्रिॲम्बल आहे, जी आपली उद्देश पत्रिका आहे, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या लोकशाही तत्वांचा पुरस्कार केलाय. क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की आपल्या सरनाम्यामध्ये, आपल्या प्रिॲम्बल मध्ये किंवा उद्देश पत्रिकेमध्ये कोणत्या तत्वांचा पुरस्कार केलाय. सिक्वेन्स लक्षात ठेवा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही तत्व. ठीक आहे, मग भारतातील लोकशाही यशस्वी करायची असेल तर काय करावं लागेल, लोकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सगळ्या क्षेत्रामध्ये समान वागणूक द्यावी लागेल. कायद्यासमोर सगळ्यांना समान मानलं जावं लागेल, तर हे इथं घडू शकतं. म्हणून समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, सगळ्यांना समान मानलं पाहिजे, म्हणून इथं काय केलेलं आहे, समानतेच्या तत्वाचा अंगीकार केलेला आहे. माहित पाहिजे आपल्याला की समानतेच्या तत्वाचा अंगीकार का केलेला आहे. लक्षात आलं? समतेबरोबरच नागरिकांना स्वातंत्र्याचा पण हक्क दिलाय. आता फक्त समता किंवा समानता तत्व अवलंबून चालेल का, स्वातंत्र्य पण दिलं पाहिजे, बरोबर. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी विविध तरतुदी पण घटनेमध्ये केलेत, पण इथं स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार आहे का, नाही. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फंडामेंटल राईट्स टॉपिक अभ्यासाल, ज्याच्यामध्ये आर्टिकल 19 तुम्ही अभ्यासा, आर्टिकल 19 मध्ये 6 स्वातंत्र्य तुम्ही अभ्यासा, पण तिथं प्रत्येक स्वातंत्र्यावरती काही ना काही न्याय्य अशी बंधनं आहेत. न्याय्य म्हणते मी, न्याय्य म्हणजे काय, योग्य अशी बंधनं आहेत. लक्षात आलं? क्लिअर? तर स्वैराचार या प्रवृत्तीनं नागरिकांनी वागू नये म्हणून व्यक्ती स्वातंत्र्यावरती काय केलेले आहेत, व्यक्ती स्वातंत्र्यावरती काही मर्यादा इथं घातलेल्या आहेत. ओके, क्लिअर?
तर मर्यादा का घातलेत हेही तुम्हाला माहित पाहिजे. आता फंडामेंटल राईट्स वरती खूप टीका केली जाते की अधिकार तर दिलेत पण त्याच्यावरती बंधनं खूप जास्त आहेत. पण का बंधनं घातलेत, कशासाठी घातलेत, हे आपण जेव्हा फंडामेंटल राईट टॉपिक अभ्यासू, पुस्तकातून अभ्यासा, शॉर्ट मध्ये नोट्स वगैरे वाचू नका, स्पेशली राज्यसेवेचे विद्यार्थी. ठीक आहे, ओके. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचा ऐक्य राखणारी बंधुत्वाची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. मग हे कसं होईल? या उद्देशाने बंधुता तत्वाचा पण उल्लेख घटनेमध्ये केलेला आहे. किंवा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राचं ऐक्य राखणारी बंधुत्वाची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे या उद्देशाने घटनेमध्ये डॅश डॅश तत्वाचा उल्लेख केलाय. मग तिथे खाली तुम्हाला समता, बंधुता, न्याय हे सगळे ऑप्शन असू शकतात. बरोबर. समाजातील सगळ्या लोकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाची जी हमी आहे ती आपल्या भारताच्या राज्यघटनेने दिली आहे. भारतामध्ये जाती, धर्म, प्रांत, भाषा याच्यामधली विविधता दूर करण्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यांनी ऐक्याने, बंधुत्वाच्या भावनेने राहणं खूप गरजेचं आहे. घटनाकारांना माहित होतं, म्हणून त्यांनी इथं न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही लोकशाहीची तत्व त्यांनी इथं आपल्या घटनेमध्ये इन्क्लूड केलेली दिसून येतात. लक्षात आलं? क्लिअर? कुठला मुद्दा कसा फिरवून विचारला जाऊ शकतो, शफल करून विचारला जाऊ शकतो, हे थोडंसं तुम्ही तिथं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पुढचं वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेप्रमाणे बघा दुहेरी राज्यघटना स्वीकारली का नाही? एकेरी स्वीकारलेली आहे. मग एकेरी नागरिकत्व हे संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे का एकात्मक वैशिष्ट्य आहे, हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि आपल्या घटनेचं वैशिष्ट्य म्हणून हे तुम्हाला इथं लिहिता येऊ शकतं. ठीक आहे, ओके. म्हणजे क्वेश्चन कसाही विचारू द्या. तर इथं एकेरी नागरिकत्व, एकच राज्यघटना ही पद्धत आपल्याकडे दिसते, दुहेरी दिसत नाही. कारण याच कारणामुळे आपल्या घटनाकारांनी स्पष्टपणे संघराज्य या शब्दाचा उल्लेख केलेला नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. भारतामध्ये विविध धर्माचे, जातीपंथांचे, भाषांचे लोक राहतात, तेव्हा त्या सर्वांच्यात राष्ट्रीय ऐक्य, एकात्मता राहण्याच्या दृष्टीने सर्वांना म्हणजेच भारताचे नागरिकत्व बहाल केलेले इथं आपल्याला दिसतं. बरोबर. सगळ्या नागरिकांना समान राजकीय हक्क, नागरी हक्क याच्याद्वारे एकत्र आणणे हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने उपयुक्त आहे, असं आंबेडकर साहेबांनी सांगितलं जेव्हा एकेरी नागरिकत्वाचा मुद्दा तिथं झाला होता. बरोबर. म्हणजे एकेरी नागरिकत्वाचं समर्थन का केलं आंबेडकर साहेबांनी? प्रत्येक भारतीय व्यक्तीला, मग ती कोणत्या पण प्रदेशाची असू द्या, रहिवाशी असू द्या, तिला नागरिकत्वाचा अधिकार असेल. तसेच भारतीय नागरिकत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीला कायद्यासमोर समानता, कायद्याचं समान संरक्षण नाकारलं जाणार नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळं अमेरिकेच्या संघराज्याचे घटक राज्याचे असे दुहेरी नागरिकत्व इथं न देता भारतीय नागरिकत्वाचा दर्जा आपल्याला दिलेला दिसून येतो. घटनाकारांनी काय केलेलं आहे? भारतासाठी एकच राज्यघटना निर्माण केली. अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या राज्यघटना आहेत. बरोबर. पण भारतामध्ये तसं नाही, हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. एकच मिनिट थांबा. ओके. मग या गोष्टीमधून बघा, जर दुहेरी इथं निर्माण केली असती तर घटनाकारांना माहित होतं की घटक राज्यांमध्ये फुटीरता वाढण्याचा धोका असतो. बरोबर. स्टेट पासून वेगळं होण्याचा धोका निर्माण झाला असता. त्याच्यामुळे भारतीय घटनाकारांनी अतिशय दूरदृष्टिकोनातून सर्वांच्यासाठी एकच नागरिकत्व आणि एकच राज्यघटना हे तत्व स्वीकारले. आणि याच्यावरती पण तुम्हाला डिटेल 250 ते 150 शब्दामध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ज्याच्यासाठी आपल्याला कंटेंट कुठे मिळेल? पुस्तकामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, ओके. चला, पुढचं वैशिष्ट्य आहे विविध देशांच्या राज्यघटनांचा प्रभाव. बघा, आपल्या भारताच्या राज्यघटनेबद्दल आपण बोलतो की 60 देशांचा अभ्यास केलाय, विविध देशांच्या घटनांचा प्रभाव आहे. जोड्या लावामध्ये विचारतात, फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारतात, जसं की सरनामा, मूलभूत अधिकार, संघराज्य पद्धती, त्याच्यानंतर न्यायालयीन पुनरावलोकन, राष्ट्रपतींची आणीबाणीविषयक अधिकार, घटना दुरुस्ती, हे सगळं कुठून घेतलंय? अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतलंय. बरोबर. त्याच्यानंतर डीपीएसपी,
राष्ट्रपतीची निर्वाचक मंडळाची पद्धती, आयर्लंडची राज्यघटनेतून घेतले, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून काय घेतलंय. तर याच्यावरती जे क्वेश्चन आहेत ना, विविध देशांच्या राज्यघटनांचा प्रभाव पूर्वी पण आयोगाने विचारलेला आहे, लक्षात घ्या. काही कंटेंट कॉमन आहे, पण काही नवीन पण आपल्याला प्रत्येक 7 देशांचा आपण इथं अभ्यास करणार नाही, पण जे महत्वाच्या घटना आहेत, अमेरिकेची, इंग्लंडची राज्यघटना असेल, आयर्लंडची असेल, ऑस्ट्रेलियाची असेल, तर हे मात्र इथं आपल्याला तोंडपाठ असलं पाहिजे. जोडा लावा, फिल इन द ब्लँक्स किंवा रिटर्न साठी कुठेही क्वेश्चन विचारू द्या, तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. जसं की ऑस्ट्रेलियाच्या घटनेमधून काय विचारलंय, संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक, सामायिक सूची. कॅनडाच्या राज्यघटनेमधून काय घेतलेलं आहे आपल्या घटनेमध्ये, शेषाधिकाराची पद्धत असेल. इंग्लंडची राज्यघटनेचा प्रभाव जसं की संसदीय शासन पद्धती आहे, मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी आहे, पंतप्रधान, नामधारी कार्यप्रमुख, हे सगळं कुठून घेतलेलं आहे, इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. ठीक आहे. सोव्हिएत रशियाची राज्यघटना जी आहे, जिथून आपण काय घेतलंय, मूलभूत कर्तव्य, याच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलाय, लक्षात घ्या. म्हणजे आपल्या घटनाकारांनी काय केलंय, जगामध्ये जेवढे देश आहेत ना, म्हणजे जे काही महत्वाचे देश आहेत, त्यांच्या घटना आहेत, त्याच्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये केलाय. म्हणजे विविध देशांच्या राज्यघटनांचा प्रभाव पाडून आपल्या देशाला अनुरूप होतील अशाच पद्धती इथं घटनाकारांनी स्वीकारलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि अशा पद्धतीनं टोटल एक 14 ते 15 आपल्या भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये आपण इथे अभ्यासले आहेत. इथून तुमचे 2 ते 4 मार्क फिक्स होतात. आणि रिटर्न साठी तर आपण पुन्हा नव्याने करणारच आहोत, पण रिटर्न साठी पण एक भाग तुमचा इथून कव्हर होतो, भारताच्या राज्यघटनेची वैशिष्ट्य. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील अभ्यासासंदर्भात असू द्या, पब्लिकेशनचा नंबर आहे, पुस्तकाबद्दल असू द्या, इव्हन माझा पर्सनल नंबर पण मी बऱ्याच सेशन मध्ये शेअर केलेला आहे, तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. चॅनलवरती जे विद्यार्थी नवीन आहेत, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. जनरली आपले लेक्चर अपलोड केले जातात, लाईव्ह लेक्चर आता सध्या तरी नाहीत, पण जर तुमची इच्छा असेल तर आपण इथं स्टार्ट करू शकतो. तर इथं आपला जी सिरीज आपली चालू आहे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, पहिला टॉपिक आपला इथं कव्हर होतो. याच्यानंतर भारताचं संविधान, तात्विक अधिष्ठान, हा आपण एक दुसरा आणि महत्वाचा टॉपिक स्टार्ट करतोय, जिथून तुम्हाला क्वेश्चन खूप जास्त येतात. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही सुधारणा सुचवायच्या असतील तर तुम्ही सुचवू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.